तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल। तर सध्या आपण पुणे मुंबई या जुन्या हायवेवर आहोत आणि आज आपण कार्ला लेणी पाहणार आहोत। तर कार्ला लेणी इथून 3 किलोमीटर अंतरावर आहे। अशा जुन्या 3ऱ्या ते 4थ्या शतकात बांधलेल्या जुन्या प्राचीन लेण्या आज आपण पाहणार आहोत। तिथेच कोळी लोकांचं दैवत आई एकविराचं मंदिर आहे, ते सुद्धा आपण आज एक्सप्लोर करणार आहोत। तर माझ्यासोबत ही आपली स्प्लेंडर आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय 3 किलोमीटर अंतरावर हे कार्ला लेणी आहे आणि हा जुना पुणे मुंबई हायवे आहे। तर चला तर एक्सप्लोर करूया सुंदर अशा ह्या लेण्या। आणि आज आपण पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर या 4 प्लेसेस कवर करणार आहोत। त्यातली पहिली म्हणजे कार्ला लेणी, त्यानंतर चौराई देवी आणि त्यानंतर आपण तो बिर्ला गणपती मंदिर पाहणार आहोत आणि चौथं म्हणजे तुकाराम महाराजांचं देहू। हे असे 4 प्लेसेस आपण पुण्यापासून एका दिवसात कवर होणाऱ्या ह्या 4 ठिकाणं आहेत। तर 60 किलोमीटर अंतरावर ही कार्ला लेणी आहे आणि त्याच्यात टप्प्याटप्प्यात ह्या 4 जागा आहेत। तर त्या 4ही जागा आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर चला तर मग आता तुम्हाला हा 4 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो कॅमेऱ्याच्या साहाय्याने मी दाखवतो। तर सुंदर असा हा पुणे मुंबई हायवे आहे आणि या हायवेवरून आपण आता जातोय। मित्रांनो, या भागात आपण 4 किलोमीटरची बाईक रायडिंग पाहणार आहोत। हा पुणे मुंबई जुना हायवे आहे। आज आई एकविराचे दर्शन आपल्याला घडेल आणि आईच्या दर्शनानंतर प्राचीन असा लेणी समूह पाहूया। पुण्यापासून अगदी 60 किलोमीटर वर ह्या लेण्या स्थित आहे। ह्या भागात अनेकशी ठिकाणे आहेत, त्यातील 4 ठिकाणे या सिरीजमध्ये आपण कवर करणार आहोत। प्रथमतः कार्ला लेणी आणि एकविरा आईचे दर्शन, नंतर चौराई देवीचा 1.5 किलोमीटरचा ट्रेक, नंतर जवळ असणारा बिर्ला गणपती आणि या प्रवासाची सांगता देहूमधील तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या दर्शनाने करूया। हा हायवे पावसाळ्याच्या दिवसात निसर्गाने भरून उठतो। कार्ला लेणीपासून 10 किलोमीटर अंतरावर लोणावळा हिल स्टेशन आहे। तर आता तुम्ही बाईक रायडिंगचा आनंद घ्या।
लेणीला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एकतर पायथ्यापासून चालत वरती यावं लागते किंवा गाडीच्या साहाय्याने आपण अर्ध्या रस्त्यात येऊ शकतो. तर पुढील भागात आपण विस्तृतपणे कार्ला लेणी पाहूया.